स्कॉलरशिपची परीक्षा देण्याची इच्छा असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे सरस्वती अकॅडमीमध्ये स्वागत आहे. येत्या 8वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेचं स्वरूप कसं आहे याबद्दल थोडं विवेचन या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे. बघा, पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर मिळून आपली ही स्कॉलरशिप परीक्षा आहे. तर पर्टिक्युलर ह्या व्हिडिओमध्ये आपण मराठी या विषयाबद्दलचं आणि त्याच्या उपघटांबद्दल माहिती घेणार आहोत. बघा, इयत्ता 8वीची जी स्कॉलरशिपची परीक्षा आहे हे MPSCचं फाउंडेशन आहे असं मानलं जातं. MPSC मार्फत वर्ग 1, वर्ग 2, क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3च्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. MPSC मार्फत क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3च्या परीक्षा घेतल्या जातात. क्लास 2 आणि क्लास 3चे बऱ्यापैकी प्रश्न हे 8वी स्कॉलरशिपच्या उदाहरणावर आधारलेले आहेत. जर तुम्ही MPSCच्या परीक्षांचं स्वरूप आणि त्याचं ॲनालिसिस केला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर बघा, MPSC आता बघा, पेपर 1 आणि पेपर 2 मिळून एकूण 300 गुणांची ही परीक्षा असते. बघा, पेपर 1 आणि पेपर 2 मिळून 300 गुणांची ही परीक्षा असते. त्यापैकी पेपर 1 हा 150 गुणांचा असतो आणि पेपर 2 150 गुणांचा असतो. असे मिळून 300 गुण. पेपर 1 हा 150 गुणांचा आणि पेपर 2 हा 150 गुणांचा. अशा पद्धतीनं 300 गुणांच्या ही स्कॉलरशिपची परीक्षा होते. त्यापैकी पेपर 1मध्ये मराठी गणित, पेपर 2मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमापन अशा पद्धतीने त्याचं बायफर्केशन होतं. मराठीमध्ये 25 प्रश्न विचारले जातात. मराठीसाठी 25 प्रश्न मराठीचे, गणिताचे 50 प्रश्न. अशा पेपर 1चं स्वरूप आहे. एकूण वेळ असतो 90 मिनिटे आणि एकूण प्रश्न असतात 75 प्रश्न. 90 मिनिटांमध्ये 75 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा असतो आणि असे मिळून 150 गुणांचा पहिला पेपर. आता तसंच पेपर 2मध्ये इंग्रजी 25 गुणांसाठी 25 प्रश्न असतात इंग्रजीचे आणि 50 प्रश्न जे आहेत ते बुद्धिमापन क्षमतेचे असतात. 25 प्रश्न इंग्रजीचे आणि 50 प्रश्न बुद्धिमापनचे, असे एकूण 75 प्रश्न. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कांसाठी. एकूण गुण झाले 150. अशा पद्धतीनं पेपर 1 आणि पेपर 2 मिळून 300 गुणांची ही स्कॉलरशिपची परीक्षा असते. आता ह्या पूर्ण लेक्चरमध्ये आपण मराठी ह्या विषयाच्या उपघटकांची इन डेप्थ ॲनालिसिस, प्रश्न कोणत्या उपघटकावर विचारले जातात ते आपण बघूया. मराठी 50 मार्कांसाठी स्कॉलरशिपला विचारलेलं असतं. तर बघा, मराठीमध्ये जर तुम्ही मराठीचं ॲनालिसिस केला तर मराठीमध्ये 25 प्रश्न विचारले जातात 50 गुणांसाठी. मराठीमध्ये 25 प्रश्न विचारले जातात 50 गुणांसाठी. त्यामध्ये आकलन या विभागावर 6 प्रश्न विचारले जातात. आकलन, शब्दसंग्रह या घटकावर 6 प्रश्न. मराठी व्याकरणावर 11 प्रश्न. साहित्यिकांची माहिती आणि मराठी लेखकांची माहिती यावर 2 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांचा असतो. म्हणजे हे झाले 12 गुण आणि 6 प्रश्न हे झाले 12 गुण, 12 मार्क्स. हे झाले 22 मार्क्स आणि साहित्यिकांची माहिती 4 मार्क्स. असे एकूण 25 प्रश्न असतात 50 मार्कांसाठी. त्यामुळे 50 मार्कांच्या तयारीसाठी आकलन, शब्दसंग्रह, मराठी व्याकरण, साहित्यिकांची माहिती ह्या उपघटकांवर आपल्याला भर द्यावा लागतो. त्यापैकी आकलनमध्ये जाऊया. आकलन ही गोष्ट हे वर 12 गुणांची आकलन, 12 गुणांसाठी हा उपघटक विचारण्यात येतो. 6 प्रश्न विचारले जातात. उतारा
तीन प्रश्न, कवितेवर 3 प्रश्न, सुसंगत वाक्याचा परिच्छेद यावर 3 प्रश्न आणि संवाद यावर 3 प्रश्न, असे एकूण 12 प्रश्न विचारलेले असतात. पण यापैकी 6 प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात. यामध्ये उतारा किंवा कविता यापैकी एक आपल्याला सोडवावा लागतो. यापैकी एक सुसंगत वाक्याचा परिच्छेद किंवा संवाद यापैकी एक आपल्याला सोडवावा लागतो. असे एकूण 6 प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात. यासाठी तुमचं वाचन चांगलं असावे लागतं. थोडंफार अवांतर वाचन विद्यार्थ्याचं चांगलं असेल तर यामध्ये पैकीच्या पैकी गुण तुम्हाला मिळू शकतात. त्यानंतर आहे शब्दसंग्रह किंवा शब्दसंपत्ती. शब्दसंपत्ती 12 मार्क्ससाठी विचारला गेलेला प्रश्न विचारतात. 12 गुणांसाठी शब्दसंग्रह विचारतात मराठीमध्ये. यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, वाक्यप्रचार व म्हणी आणि पारिभाषिक शब्द या 6 उपघटकांवर प्रत्येकी एक प्रश्न विचारला जातो. यासाठी तुमचं अवांतर वाचन चांगलं असावं लागतं. विद्यार्थी थोडंफार अवांतर वाचन करणं गरजेचं आहे आणि पाठांतरावर भर दिला पाहिजे. जी काही व्होकॅब्युलरी आहे, शब्दसंग्रह आहे मराठीचा, तो चांगला असेल तर आउट ऑफ मार्क या उपघटकावर तुम्हाला मिळू शकतात. त्यानंतर आहे कार्यात्मक मराठी व्याकरण. जो काही MPSCचा जो सिलेबस आहे, कार्यात्मक मराठी व्याकरण जो काही MPSCचा सिलेबस आहे, तो सिलेबस जे काही खाली उपघटक आहेत यावर आधारलेला आहे. त्यामुळं स्कॉलरशिप आहे 8वीची व मराठी वर्णमाला, संधी, शब्दांच्या जाती, 8 प्रकारच्या शब्दांच्या जाती, लिंग, विभक्ती, प्रयोग, वाक्याचे प्रकार, समास व समासाचे प्रकार, अलंकार व त्याचे प्रकार, वृत्ते, काळ व काळाचे प्रकार, वचन, असे एकूण 11 उपघटक आहेत. आणि हे प्रयोग, वाक्याचे प्रकार, समास व समासाचे प्रकार, अलंकार व त्याचे प्रकार, वृत्ते, काळ व काळाचे प्रकार, वचन, असे एकूण 11 उपप्रकार आहेत. आणि ह्या 11 उपप्रकारावर प्रत्येकी एक प्रश्न विचारला जातो. हा उपघटक 22 गुणांचा आहे. प्रत्येक उपघटकावर प्रश्न विचारला जातो. मराठी, कार्यात्मक मराठी. आणि तुम्ही जर MPSCचा सिलेबसचा अभ्यास केला तर हेच सगळे पॉईंट्स तुमच्या MPSCच्या सिलेबसला असलेले आढळतील. त्यामुळं खूप महत्त्वाचं व्याकरण आहे यामध्ये. त्यानंतर आहे मराठी साहित्य व साहित्यिक. याच्यावर जनरली 2 प्रश्न विचारले जातात 4 गुणांसाठी. 2 प्रश्न विचारले जातात 4 गुणांसाठी. यामध्ये साहित्य व साहित्याचे प्रकार, लेखक व त्यांचे साहित्य. आता यामध्ये समजा लेखक आहेत कुसुमाग्रजांचा विशाखा हा काव्यसंग्रह खूप प्रसिद्ध आहे. तर प्रश्न विचारतो विशाखाचे लेखक कोण. तर आणि असाही प्रश्न विचारतो टोपण नावे, कुसुमाग्रज या नावाने कोण लेखन करतं. आणि जनरल माहिती, सगळ्यात अवघड जनरल माहिती मुलांना जाते. 2 प्रश्न असतात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण गणित ह्या उपघटकाची माहिती घेऊया. धन्यवाद.